ओम साईराम सगळ्यांना. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? साईंच्या कृपेने छानच असाल सगळेजण. तर आजचा ब्लॉग मी मराठीमध्येही सुरू केलेला आहे, कारण मला कमेंट आली होती की ताई तुम्ही मराठी असून मराठीमध्ये का नाही ब्लॉग बनवत. तर मी चला मग आज मी सुरुवात केली आहे मराठीमध्ये ब्लॉग बनवायची. आणि माझा ब्लॉग मराठीमध्ये तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. तर प्रश्न पडला असेल की ताई कुठं जात आहेत, तर मी जाते मालेगावला, कारण मला मसाला करायचा आहे. आणि मालेगावला खूप छान मसाला मिळतो असं मी ऐकलेलं पण आहे. तो मसाल्याची भाजी मी खाल्लेली पण आहे, म्हणून माझी इच्छा होती की मी एकदा मालेगावचा मसाला करायचाच होता मला. म्हणून आम्ही निघालो आहे घरून 7:30ला आणि इथं पोचलो आहे 8:30 वाजले आहेत आता. सकाळी लवकर आलो आम्ही मसाला करायला, कारण खूप दुपारून ऊन होऊन जातं म्हणूनच. तरीही इथं बघू शकता किती गर्दी आहे ह्या दुकानात. आणि आमचा मसाला झालेला आहे करून नाही घेतला आम्ही. अर्धा किलो मसाला घेतला. हे फक्त दुकान आहे यांचं मसाल्याचं. हे बघा तुम्ही सगळे हे मसाल्याचे प्रकार बघू शकता. एवढे मसाल्याचे पदार्थ आहेत यांच्याकडे, हे सगळे बनवून मिळतात. तर हे एवढे मसाले तुम्ही अर्धा किलो मसाला घेतलेला आहे. आणि अर्धा किलो 1 वर्ष पुरतो एवढा होतो याचा, कारण अर्धा किलोचा 2.5 किलो बनतो. तर 1 वर्ष आरामात होऊन जातो. आणि हे बघा हे आहे यांचं शॉप. याच्यात सगळे प्रकारचे तुम्हाला मसाले मिळतात. आणि मला मिरची पावडर पण करायची होती 1 किलोची, तरी मी 1 किलो मिरची पावडर घेतलेली आहे. याच्यात त्यांनी गावरानी तिखट खूप असते ती 1 पाव टाकली, आणि कमी तिखट नॉर्मल ती 1 पाव टाकली, आणि काश्मीरी लाल मिरची 1 पाव टाकली. असे 3 मिक्स करून मला हे पिसून घ्यायचं आहे कांडपमध्ये. तर हे मसाले आणि मिरची पावडर मी यांच्या दुकानातनं घेतले. हे आहे काका मसाले, खूप मालेगावचं फेमस दुकान आहे हे. आणि यांचं शॉप आहे 73मध्ये यांनी हे शॉप ओपन केलेलं आहे. तर तेव्हापासून तर आता तर खूप गर्दी असते आणि खूप फेमस आहे हे दुकान, म्हणून खूप लांबचे लोकही येतात तिथं मसाले घ्यायला. तर आमचं हे बिलिंग झालेलं आहे. हे बघा 2,500चं बिल झालेलं आहे माझं मसाल्याचं. हे आहे मसाल्याचं. आत्ता आपण जातो आहे पुढे कांडपला, कारण चटणी आणि मसाला आपल्याला इथं दळून घ्यायचं आहे कांडपमध्ये. हे बघा, आणि इथं एवढी गर्दी आहे, आम्हाला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल एवढ्या सकाळी. पण हे बघा हे एवढे लाईन आहे इथं, आणि लोक बघा किती सकाळीच एवढ्या लवकर. ते पण आम्ही मसाला घेत होतो तोपर्यंत, बिलिंग करत होतो तोपर्यंत माझ्या हसबंडने इथं नंबर लावून ठेवला होता, म्हणून बरं झालं. आमचा नंबर येईलच आहे एवढ्यात. हे बघा हे आहे सुरेश मसालेवाला आणि सुरेश कांडपवाला यांचं शॉप बघू शकता. खूप मोठं आहे आणि खूप गर्दी असते. पूर्ण दिवस हे एवढं चालतं. खूप लांबचे लोक पण येतात. आणि तुम्हाला पण खाण्याचे शौकीन असताल तर येऊ शकता. हे बघा आत एंट्री नाही आहे, कारण मसाले आणि ते मिरचीचं खूप त्रास होतो लोकांना, म्हणून ते कोणाला जाऊ देत नाही आत. तर मी बाहेरनंच दाखवलं तुम्हाला. आमचा मसाला तयार होऊन झालेला आहे. तर आम्ही आता घरी निघतो, कारण 12 वाजून गेले. 8:30चे आलेलो, 12 वाजलेत आता. खूप उशीर होऊन गेला आहे. तरी चालेल, कारण मसालाच करायचा होता ना. 50 किलोमीटर मसाला करायला आलो आहे. विचार करा. तुम्ही पण धुळ्याच्या आसपासचे कुठले असाल तर तुम्ही पण येऊन मसाला एकदा नक्की करा, कारण धुळ्याचे मालेगावचे जवळपास जेवढे असतील त्यांना मी सांगते की नक्की या तुम्ही एकदा. खूप छान मसाला बनवतात हे लोक. आणि जी मैत्रीण 4-5 वर्षापासून तिथं मसाला करते, आणि तिच्याकडे मी तो मसाला टेस्ट केला होता. तो टेस्ट मला खूप आवडला होता, म्हणून मी एवढ्या लांब मालेगावला जाऊन हा मसाला केला. मला खूप आवडला आहे. तुम्ही पण नक्की जा आणि करा. आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. आणि माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर, कमेंट, सबस्क्राईब जरूर करा. आणि भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना.